प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही, हे वक्तव्य आहे उद्धव ठाकरेंचं। काही दिवसांपूर्वीच उभाटा गटाकडून एक प्रचार गीत प्रसिद्ध करण्यात आले होते। मात्र निवडणूक आयोगाने या गीतातून जय भवानी शब्द काढा असा आदेश उभाटा गटाला दिला होता। त्यावेळीच उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केले होते। आता उभाटा गटानंतर निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला धारेवर धरलं आहे। आम आदमी पार्टीने सध्या चालू असलेल्या लोकसभा 2024 निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रचार गीत प्रसारित केले होते। यावर आता निवडणूक आयोगाने या गीतात बदल करायला सांगितले आहे। नेमकं काय आहे प्रकरण तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय लोकतंत्र। आम आदमी पार्टीचे मुख्य नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा काही दिवसांपूर्वीच अटक करून जेलमध्ये टाकण्यात आले। त्यामुळे आप आक्रमक झाला आणि यावेळेत अनेक गोष्टी घडून आल्या। मात्र डोक्यावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला सज्ज होणे गरजेचे होतं। लोकसभा निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक पक्ष आपले प्रचार गीत काढतच असतो। त्याचप्रमाणे आपनेही एक प्रचार गीत काढले। मात्र या 2 मिनिटाच्या गाण्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दिसून आले। सोबतच अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये दाखवण्यात आले। एक जमाव केजरीवालांचा फोटो घेऊन हे गाणं म्हणत असल्याचे दाखवले। त्यामध्ये गाण्याचे बोल होते, जेल के जवाब में हम वोट देंगे। या गाण्यामुळे न्यायपालिकेवर आक्षेप घेतला आहे। या गाण्याचे शब्द निवडणूक आयोगाचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातीमध्ये येतो असे म्हणणे निवडणूक आयोगाचे आहे। त्याचबरोबर नेटवर्क नियम 1994 अंतर्गत कार्यक्रम आणि जाहिरात कोडाचे मार्गदर्शन आणि तत्त्वे यांचा आधार घेत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे। आम आदमी पार्टी गाण्यात बदल करणार का? निवडणूक आयोगाचा निर्णय बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।